अमरावती महानगरपालिकेसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पक्षाचा बी फॉर्म न मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते। भाजपच्या एका वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यानं पैसे घेऊन आणि जातीवाद करून तिकीट वाटप केल्याचा गंभीर आरोप वरिष्ठ नेत्यांवरती केलाय। त्याचसोबत पक्षातील निष्ठावंतांना डावलून आयारामांना या निवडणुकीत तिकीट दिल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। मी पक्षासाठी जे काही करत आहे ते माझ्या घरचं मी इतकं त्याग केलं आहे। माझ्या मुलांचं कधी अभ्यासाकडे त्यांचं लक्ष जात नाही। माझं कधी कधी माझे घरचे लोक उपाशी राहतात, त्यांच्यासाठी मी घर सोडून घरचं दार सोडून मी त्यांच्यासाठी राबले आहे। मी पक्षासाठी काय नाही केलं, पैशापासून त्यांना खर्च केलं। पैसे लाव, हे लाव, बॅनर तयार कर, त्यांचे अहवाल तयार कर, सर्व काही करून चुकली। आणि त्यांना स्वतःला माहीत आहे की प्रभागात मी खूप चांगल्या प्रकारे जिंकून येऊ शकते। प्रत्येक ठिकाणी माझ्या महिलांचे ग्रुप तयार झालेले आहे, प्रत्येक ठिकाणी मी जाऊन आलेली आहे, तरी त्यांनी माझ्यासोबत असा केला, अन्याय केला। पक्षाने माझा विचार न करता उमेदवारीसाठी अशा व्यक्तीचा उमेदवारीचा विचार केला की जो व्यक्ती वारंवार पक्ष बदलतो, दरवर्षी भाजपला तिकीट मागतो, दरवेळेस दर निवडणुकीमध्ये भाजपला उमेदवारी मागतो, परंतु भाजपने उमेदवारी दिली नाही तर मग दुसऱ्या पक्षातून लढतो। अशा व्यक्तीला उमेदवारी देऊन माझ्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी नाकारली आहे। याचं कारण पक्षाच्या नेतृत्वाला मी मागणारच आहे, विचारणारच आहे की माझ्या एकनिष्ठतेत काम करण्यात काय कमी राहिली। अपक्ष मी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी ओबीसी अ गटातून प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी अपक्ष लढणार आहे। आम्ही पूर्ण ग्राउंड रियालिटी पक्षासमोर ठेवली होती की यावेळेस पक्षाचे सर्व उमेदवार बदलण्याची गरज आहे आणि तुम्ही ग्राउंड लेवलवर लोकांशी जनतेशी चर्चा करूनच तुम्ही उमेदवार द्या, परंतु असं काही होताना यावेळेस दिसत नाही आहे। मागल्या उमेदवारापक्षी 4 उमेदवारांपैकी तीन उमेदवार पुन्हा रिपीट करण्यात आले। एक जो नवीन उमेदवार दिला तो काँग्रेस पक्षातून या पक्षात आलेला आहे, तो भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता नाही। अशा माणसाला तिकीट देण्यात आलेलं आहे आणि पक्षाचे निष्ठावान लोकांना डावलण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।